वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मी माहिरा जैतापकर माहिरा मुस्कान या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे। मला आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल। अल्लाहचे करमने, ईश्वराच्या कृपेने आणि सर्वांच्या आशीर्वादाने मी सुद्धा एकदम बरे आहे। दर्शको, आज मी आले आहे बानकोट गावात। नवीन पुलाचे काम कसे सुरू आहे ते मी आज तुम्हाला माझ्या या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या बागमांडला ते बानकोट पुलाचे नव्या जागी काम सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे 12 वर्षापूर्वी सुरू केलेल्या कामावर केलेला कोट्यावधी रुपयांचा खर्च वाया गेल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यात कुणाची चूक होती, कुणाचे नियोजन चुकले याबाबत अनेक चर्चा होत आहेत। मात्र 12 वर्षापूर्वी ज्या कामाला सुरुवात केली होती तेच काम पुन्हा एकदा सुरू झाल्याने सरकारच्या नियोजनावर लोकांकडून सरकून टीका होत आहे। बागमांडला ते बानकोट पुलाचे काम सुप्रीम कंपनीने मिळवले होते। 2012-13 मध्ये पुलासाठी 182 करोडचा खर्च अपेक्षित होता। पुढे या खाडीमधून मोठी जहाजे जातील या कारणाने पुलाची उंची वाढून पुलाचा खर्च 450 कोटींवर नेण्यात आला होता। प्रत्यक्षात मोठी जहाजे जातील एवढी बानकोट खाडीची लांबी रुंदी नाही। दरम्यान कंपनीने पुलाचे पियर उभे करून काम अर्धेवर सोडण्याची बाब समोर आली। त्या पुलाच्या कामाला किती खर्च झाला, कॉन्ट्रॅक्टरला किती पैसे दिले कुणालाही माहिती नाही। मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने नवीन जाहीर निविदा काढून अलीकडेच नव्या जागी पुलाचे काम सुरू केले आहे। 2012 मध्ये सुरू केलेला काम 2015 मध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा होती। तसे झाले असते तर रायगड आणि रत्नागिरी जिल्हा एकमेकाला जोडले गेला असता। असं आता तरी पुलाचं काम लवकर होईल हीच अपेक्षा आहे। सर्वप्रथम मी माझी छोटी बहीण मुस्कान बरोबर गाडीत बसले। त्यानंतर आम्ही अंजळले खाली पुलावरून निघालो। मग आम्ही केलशी फाट्यावर पोचलो। त्यानंतर आम्ही भोमडी मार्गे निघालो। थोड्या वेळानंतर आमचा प्रवास थोडा स्लो झाला। मग अर्ध्या तासानंतर आम्ही मांदिवली गावात पोहोचलो। मांदिवलीतून देवारे, देवारातून चिपुले, मग हळूहळू आम्ही वेशवीला पोहोचलो।
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या बाणकोट बागमांडला पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून जुन्या जागेपासून काही अंतरावर ह्या पुलाचे काम नव्याने सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम नक्की किती वर्षात पूर्ण होईल याची कोणतीही ठोस माहिती सरकारकडे नाही. ह्या अगोदरचं काम ठेकेदाराच्या अडचणीमुळे 2018 पासून बंद होते. आता नवीन काम सुरू झालं आहे, त्यामुळे लोकांना याचा फायदा नक्कीच होईल. बाणकोट पूल हा कोकणाचा महत्त्वाचा पूल आहे. हा पूल सावित्री खाडीवर उभारला जात आहे. हा पूल झाला तर लोकांसाठी प्रवासाचा अंतर कमी होईल. ह्या पुलाचे भूमिपूजन 2012-13 दरम्यान तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले होते. मात्र आर्थिक अडचणीमुळे हे काम अनेक वर्ष बंद होते. जर का हा पूल लवकर झाला तर मुंबई गोवा जाण्यासाठी लोकांचा भरपूर फायदा होणार आहे. तर मग चला बघूया किती लवकर ह्या पुलाचे काम होत आहे. जा जा
जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या हा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका. आता व्हिडिओ मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. अल्लाह हाफिज, खुदा हाफिज, धन्यवाद.